दुसरीकडे मुसळधार पावसामुळे नवी मुंबईमधील एमआयडीसी मधील रस्ते जलमय झालेले आहेत। नवी मुंबईमधील आयटी पार्कला जोडणारे रस्ते जलमय झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। चाकरमान्यांना आपल्या वाहनातून प्रवास करताना त्यामुळे प्रचंड त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय। मुंबई उपनगर, मुंबई, ठाणे, पालघर, डोंबिवली, कल्याण अशा विविध भागांमध्ये सध्या पाऊस बरसतोय। नवी मुंबईमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। नवी मुंबईमधील एमआयडीसी मधले रस्ते आता जलमय झालेले आहेत। सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई जलमय झालेली पाहायला मिळत आहे। मी सध्या एमआयडीसी परिसरात आहे। एमआयडीसीचा जो रस्त्याचा आपण पाहतोय की संपूर्ण रस्ते जलमय या ठिकाणी झालेले पाहायला मिळत आहेत। पहाटेपासूनच मुसळधार पाऊस संपूर्ण नवी मुंबईत कोसळतो आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो नवी मुंबईतील प्रत्येक सखल भागाला बसताना पाहायला मिळत आहेत। सर्व सखल भागांना अशाच प्रकारे नद्यांचं स्वरूप आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहेत। हा जो संपूर्ण एमआयडीसी परिसरातील जो अंतर्गत रस्ते आहेत या संपूर्ण अंतर्गत रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती नाल्याचं पाणी जे आहे ते बाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी देखील उपस्थित आहेत कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये नागरिकांना म्हणून। मात्र या पाण्यातून वाहन काढताना वाहन चालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय। लहान वाहनं या ठिकाणी बंद देखील पडत आहेत आणि मोठा त्रास जो आहे तो नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई।